डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. भव्य शोभायात्रेनं दीक्षांत समारंभाला सुरुवात करण्यात आली. या समारंभाला जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, विश्वस्त आणि डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांच्यासह एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात 17 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं, तर 14 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते PhD प्रदान करण्यात आली. एकूण 741 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. लाईफ इज ब्युटिफुल या विषयावर डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी आपले विचार मांडले. यामध्ये त्यांनी माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडून मिळालेली सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या गुरूकडून मिळालेला आय कॅन हा संदेश दोन्हीची सांगड घालता आली तर एक चांगलं, सुखी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगता येईल असा कानमंत्र दिला. तुम्ही किती चांगलं आयुष्य जगता यापेक्षा तुम्ही किती लोकांना चांगलं आयुष्य देताय हे महत्त्वाचं आहे. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून पाटील कुटुंबीय कित्येकांना एक चांगलं आयुष्य देण्याचं काम करतायत. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ जागतिक दर्जाचं शिक्षण देत असून राष्ट्र उभारणीत महत्त्वाचं योगदान देत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. I visited the D.Y. Patil group. I felt privileged and more humbled when Sanjay ji personally drove me to all the entities of D.Y. Patil group, to the hospital, to the hospitality, that is the 5-star hotel. And I was very impressed when Sanjay ji told me that during the corona times, the way they served the people of Kolhapur and the surrounding areas. And today when we were sitting together, and when the Honorable Chancellor, Rakesh ji, was explaining us all the happenings in the education society deemed to be university all throughout the year of 2025, Sanjay ji was telling me that the way they help students, meritorious students, but sometimes could not afford the fees or financially they are not that capable of pursuing their courses. And when I heard that 1,76 lakh rupees have been spent as scholarship for educating the student, you are building the country, Sanjay ji. भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवत आहेत तितके विद्यार्थी आपल्या देशात फक्त अभियांत्रिकीची पदवी घेतात. त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. यासाठी स्वतःला अनेक नियम घालून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आणि मोबाईलचं आहे. याचा वापर हा करावाच लागेल, मात्र त्यांचा नियंत्रित आणि चांगल्यासाठी उपयोग करा असा सल्ला त्यांनी दिला. आयुष्यात पैसा सर्व काही नाही, तर माणसं कमवायला शिका. आपल्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्या. जगण्यात नीतिमत्तेला महत्त्व द्या. त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विसरू नका. कुणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद होण्याचा प्रयत्न करा, तरच एक समाधानी आयुष्य जगता येईल असं डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी सांगितलं. कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या विद्यापीठाची निवड करून योग्य निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. इथं घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग देशसेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी करा. व्यावसायिक आयुष्यात नेहमी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी जपा. सतत शिकत रहा आणि कठोर परिश्रम तसंच चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करा असं आवाहन त्यांनी केलं आणि सर्व पदवीधारकांना शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेकडून मिळालेलं मानांकन, पुरस्कारांची माहिती, विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा, शांतादेवी मेरिट स्कॉलरशिप, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अशा विविध घटकांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
या समारंभाला डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर मनीष भल्ला, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी अंबीचे कुलगुरू डॉक्टर शिरीष पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी.पी. साबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, CHRO श्रीलेखा साटम, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर P.S. पाटील, IQACचे संचालक डॉक्टर शिंपा शर्मा, सर्व विभागाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.